श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज आपल्याला बनवायचे आहेत तांदळाचे उकडीचे मोदक. चला तर मग बनवूयात. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बघायचे आहेत. चला तर मग बघूयात. 1 वाटी पीठ घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. मीठ घालूयात. थोडी साखर, एक 2 चमचे तूप घालूयात. पाण्याला उकळी येण्यापूर्वीच आपल्याला जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते पाण्यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे पिठामध्ये गाठी होत नाहीत. आता हे चांगलं एकसारखं मिक्स करून घेऊयात. आता हे एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात मंद आचेवर. हे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे. ओलं खोबरं, गूळ आणि साखर. हे आता 5 मिनिट झालेलं आहे. वाफवलेलं आहे पीठ. ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. वाटीने हे पीठ जे आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे जे तांदळाचं पीठ आहे त्यामध्ये आम्ही इंद्रायणी तांदूळ अर्धा किलो घेतले आहेत. तसंच बासमती तांदूळ अर्धा किलो असं हे प्रमाण घेतलं आहे आणि ते दळून आणले आहे. अशा पद्धतीनं छान गोळा तयार झालेला आहे. त्याचा आता आपण छोटासा गोळा घेऊन त्याची पारी बनवूयात. आता तिथून गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मोदक पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप हे लावलं तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीनं आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. कढईमध्ये पाणी घेऊन ते जे मोदक पात्र आहे त्या कढईवर ठेवायचं आहे व मोदक त्यामध्ये ठेवायचे आहेत. पूर्ण मोदक पात्र भरल्यानंतर मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे. आता हे जे मोदक आहेत ते आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत कढईवर. आता त्यावर आपण प्लेट झाकूया. हे जे मोदक झाकून ठेवले आहेत त्या आपल्याला 5 मिनिटच फक्त वाफवायचं आहे. अशा पद्धतीनं तयार झाले आहेत उकडीचे मोदक. पद्धतीनं तयार आहेत.
तांदळाचे उकडीचे मोदक.